जॉब करताना सॅटिस्फाईड होतास की आता व्यवसाय करताना सॅटिस्फाईड आहे? व्यवसाय करताना satisfied. व्यवसाय करताना सॅटिस्फाईड आहे म्हणतो तू. हो. पार्सल घेऊन जाणार बेटा तू? हे चटरपटर स्टॉल जाम भारी. मी इथं रोज येऊन मंचुरियन ग्रेव्ही घेऊन जाते. इकडं सगळे खा. नेहमी खातो. कुठली आवडती डिश आहे तुझी? मंचुरियन आवडतं खूप. परत एक छोटंसं कस्टमर आलेलं आहे दादाकडे. त्यामध्ये माणूस स्वतःचा बिझनेस डेव्हलप करून आहे ना आपली आर्थिक प्रगती जास्तीत जास्त करू शकतो. तशी नोकरीमध्ये करता येत नाही. नमस्कार मंडळी, करूया व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण सध्या आहोत करावे गाव सीवूड येथे आणि आपण बघू शकतो आपण चट्टरपट्टर या स्नॅक सेंटरला आज भेट दिलेली आहे. हा दादा इथे आहे, आपण त्याच्याकडून माहिती घेऊया. दादा नमस्कार, काय नाव तुझं? अमित पड्या. अच्छा, तू मला इकडे व्हिजिट करण्याचं आमंत्रण दिलं होतं. तुझे तर खूप खूप धन्यवाद. तू आम्हाला इथे बोलवलंस. काय काय पदार्थ मिळतात आपल्याकडे? स्पेशल चटरपटरमध्ये स्पेशल आपल्याकडे बटर चिकन पाव आहे, वेफर्स पाव आहे, हां, अजून मंचुरियन वगैरे आपल्याला भेटत स्नॅक्समध्ये. अच्छा, वेफर्स पाव आहे. पुण्या साईडला मिळतो हा पदार्थ. मुंबईत सहसा हा ऐकला नाही आहे, तर काय म्हणशील याच्याबद्दल? आपल्या इथे नवी मुंबईमध्ये आपल्या इथे आपणच पहिलं हे केलं आहे, सुरू केलं आहे. नवी मुंबईमध्ये आपणच पहिल्यांदा सुरू केलं आहे का? मध्ये आपण पहिल्यांदा चालू केलं आहे. अच्छा, आपण हे वेफर्स पाव ग्रिल करून देतो. आपण ग्रिल करून देतो. त्यामध्ये फ्युजन आहे. त्यामध्ये वेफर्स पावमध्ये साधा वेफर पाव प्लेनमध्ये आहे, मेव वेफर पाव आहे, शेजवान वेफर पाव आहे, अजून VIP वेफर पावमध्ये म्हणजे स्पेशल हे केलं आहे, आपण ॲड केलं आहे VIP वेफर पाव. VIP आणि काय प्राईज आहे त्याची? दादा मग हे सगळे पदार्थ तू स्वतः बनवतोस का? मंचुरियन वगैरे, चिकनचं स्टफिंग लागत असेल चिकन पावसाठी, बरोबर? ते स्टफिंग वगैरे दाखवू शकतो का आम्हाला तू? दाखव. म्हणजे हे बघू शकतो आपण या दादाने इथे चिकनचं स्टफिंग बनवलं आहे, जे चिकन पावमध्ये यूज केलं जातं. आणि यात फार छान सुगंध येतोय. ते मसाले वापरले हे त्याच्यात. आपले घरगुती मसाले, आगरी कोळी मसाला वगैरे आहे. आगरी कोळी मसाला आहे. खूप छान सुगंध येतोय, अप्रतिम सुगंध येतोय. आणि मग हे सर्व प्रिपरेशन करायला मग किती वेळ असतो? म्हणजे कधी सुरुवात होते तुझी बिझनेसची? ही सकाळपासून सुरुवात होते. सगळं मार्केटला जाण्यापासून सगळं दुपारी वगैरे सगळं आपण करतो. आणि आपल्या व्यवसायाचा टायमिंग काय? व्यवसाय टायमिंग 4 वाजता चालू होतं आपलं. अच्छा, आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात कधी झाली या? तर ह्या व्यवसायाला आपण 1 महिना झाला पूर्ण. 1 महिना झालाय का? हो. अच्छा, 1 महिना झालाय. 2रा महिना चालू आहे आपला. आता 2रा महिना आहे. हो. अच्छा, हल्ली सुरुवात केली आहे. मग कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? आहे, चांगला रिस्पॉन्स आहे. अच्छा, मग याच्या अगोदर तू काय करत होतास? त्याच्यावर मी थोडंसं जॉब करत होतो. जॉब करत होता का? कुठे? BKC मध्ये जॉब करत होतो. अच्छा, बँड्राला BKC येथे जॉब करत होतास तू. मग जॉब करत असतानाही बिझनेसकडे वळण्याचा कसा निर्णय घेतलास तू? तो आपला काही छोटंसं आपलं व्यवसाय असावा, आपला स्वतःचा व्यवसाय असावा. अच्छा, या कारणासाठी तू आणि मला ह्याच्यामध्ये आवडच आहे. पहिल्यापासून लहानापासून मला आवड आहे. फूड म्हणजे चांगल्या डिश बनवून घरामध्ये हे करायच्या असं. फूड इंडस्ट्रीमध्ये आवड आहे तुला, त्यामुळे तू जॉब न करता आता बिझनेस कडे वळलायस. अच्छा अच्छा, छान सुरुवात आहे. आणि मग तुझ्याबरोबर कोण असतं? म्हणजे एवढं सगळं प्रिपरेशन करणं वगैरे? वडील पण असतात. वडील पण हेल्प करतात का? चला मग काकांशी बोलूया आपण. काका नमस्कार. नमस्कार. कसे तुम्ही हेल्प करतात दादाला? मी मार्केटमध्ये सामान वगैरे सगळं आणायचं. त्याच्यानंतर मग ते सामान आणल्यानंतर दुपारच्या वेळेला आम्ही दोघांनी ती सगळी तयारी करतो. त्याच्यानंतर 3 वाजता इकडे येऊन बाकीची सगळी पूर्ण इथे रेडी करून घेतो. अच्छा, रेडी करून त्याच्यानंतर मग आम्ही 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आमचा हा व्यवसाय चालू असतो. अच्छा, म्हणजे 4 ते 10 आपला टायमिंग आहे का? 4 ते 10 वाजे. अच्छा, आणि ॲड्रेस सांगा आपल्या व्ह्युअर्ससाठी. जर आपल्या व्ह्युअर्सला इथे यायचं असेल तर कुठला ॲड्रेस सांगायचं? करावेगाव, हां, नियर बाय बाळाशेठवाडा, करावेगाव, सीवूड्स. मराठी शाळेच्या जवळ आहे का? मराठी शाळेच्या जवळ आहे. मंडळी, मराठी शाळेच्या जवळ आहे. तुम्ही नक्की येऊन इकडे ट्राय करा. आपण एक पदार्थ पण बघूया दादा कसे बनवतात ते. मंडळी, आता आपण वेफर पाव कसा बनतो ते पाहूया. ग्रीन चटणी, कुठला फ्लेवर हवा त्या फ्लेवरप्रमाणे भेटेल.
फ्लेवर कुठले कुठले आहेत आपल्याकडे? मसाला मस्त ओनियन आहे, अजून एक फ्लेवर असतो आपल्याला पेरी पेरी, तो आता आपल्याला अवेलेबल नाही. अच्छा, मसाला मस्त तुम्हाला दाखवतो. मसाला मस्ती. लहान मुलांची जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण बनवून देतो. अच्छा, हो. आता वेफर्स ठेवलेले आहेत. आणि हे ग्रिल केलं जाईल का आता? अच्छा, म्हणजे हे ग्रिल केलं जाईल. बघा बटर लावतोय दादा इथे. आणि वेफर पावची प्राईस काय म्हणाले दादा? वेफर पावची प्राईस 15 रुपये आहे स्टार्टिंग. 15 रुपये स्टार्टिंग. हो. आणि त्यातमध्ये VIP वेफर पाव बोललेला, त्याच्यामध्ये काय काय येतं मग? त्यामध्ये वेजेस येतात आणि 2 लेसचे पॅकेट येतात. 2 लेसची पॅकेट येतात आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. अच्छा, वेगवेगळ्या फ्लेवरची. 2 लेसचे पॅकेट त्यामध्ये येतात आणि त्यामध्ये व्हेज पडतं. व्हेजेस शिमला मिरची, गोबी वगैरे जातं, मेव जातं. अच्छा, म्हणजे हे बघा वेफर पाव हा ग्रिल होऊन रेडी आहे आपला. आता हे मेव टाकलेलं आहे. टोमॅटो कॅचअप. ओके, डिश केली. मंडळी बघू शकता तुम्ही, आपला वेफर पाव रेडी आहे. खूप छान असं ग्रिल केलेलं आहे दादाने. हे कसलं प्रिपरेशन करतोय आपण? बटर चिकन पाव आहे आता. रेडी करतो. कुठला? बटर चिकन पाव. कुठली चटणी लावताय ग्रीन त्याच्यात? चटणी लावली. ग्रीन चटणी. हो. हे चिकनचं स्टफिंग आहे. चिकनचं स्टफिंग आहे. बटर चिकनचं. छान सुगंध येतो. हो. आणि काय प्राईस आहे बटर चिकन पावची आपल्याकडे? 20 रुपये. 20 रुपये. आपलं कॉम्प्लिमेंट डेसाठी मेव टाकतो. काय टाकताय? हे मेव टाकतो. मेव. मेयोनीज टाकताय. ओके. आता कसलं प्रिपरेशन दाखवताय तुम्ही दादा आपल्याला? हे मंचुरियन बनवतो मी. मंचुरियन. हो. मंचुरियन भेळ. मंचुरियन भेल आहे का? हो. काय काय इन्ग्रेडियंट टाकले जरा सांगू शकता का? शेव, कोबी आणि कांद्याची पात आहे ओके. आणि आपली शेजवान चटणी. शेजवान चटणी. वेफर्स पाव खातो, दाबेली खातो आणि मंचुरियन पाव, किमा पाव, चायनीज भेल आणि मेमी चायनीज भेल हे मला एवढं सगळं खातोस तू? एवढं आवडतं तुला इकडचं? मंडळी आपण बघू शकतो दादाकडे गर्दी ही वाढतच चालली आहे. तुम्ही बघू शकता बघा. त्यामुळे दादा आणि काका स्वतः किती बिझी आहेत ते बघा. एवढे सगळे कस्टमर्स ॲट अ टाईम हँडल करावे लागतात. चट्टरपट्टरमध्ये तुम्ही नेहमी येता? हो, नेहमी येतो. कसे वाटतं इकडचं तुम्हाला फूड? खूप चांगलं क्वालिटी आहे आणि प्राईस रिजनेबल आहे. म्हणजे छोटे पोरं वगैरे येऊन इथे खाऊ शकतात आराम. अच्छा. आणि पुढे सेंटर बघणार त्याच्यापेक्षा इथे कॉस्ट कमी आहे. अच्छा, तुम्ही काय प्रिफर करता इकडचं कुठलं? आम्ही मंचुरियन भेल आणि एक नवीन त्यांच्याकडे आयटम आहे वेफर पाव, ते खातो. वेफर पाव. अच्छा, थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब.